Good afternoon, guys. Last time आपण advantages of semiconductor overall बघितलं. आता बघायचं आपल्याला PN जंक्शन डायोड्स. ओके. तर बघू याच्यामध्ये semiconductor diode is similar to a wall diode. P-type semiconductor is joined with N-type semiconductor, so it forms a PN junction diode. P-type material is acting as anode and N-type as cathode. Figure 1.5 shows the structure and symbol of PN junction diode. आता याच्यामध्ये बघा हे सेमीकंडक्टर डायोड जे आहे ते वॉल डायोड सारखं काम करतं. आता याच्यामध्ये पी टाईप आणि एन टाईप जॉईन केलेले आहेत सेमी, आणि मग काय होतं PN जंक्शन फॉर्म होतं. थोडक्यात काय जंक्शन इज अ त्याला बोलतात बॉर्डर. इट डिवाइड्स और सेपरेट टू सेक्शन्स. इट्स मीट टू सेक्शन और डिवाइड टू सेक्शन्स म्हणजे जंक्शन असतं. मग याच्यामध्ये पी टाईप मटेरियल ॲक्टिंग ॲज अ ॲनोड कारण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून, आणि एन टाईप काय कॅथोड म्हणून काम करतो. आता डायग्राममध्ये आपण दाखवलं आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चर बघा. पहिली डायग्राम लेफ्ट साईडची, याच्यामध्ये होल दाखवलेत आपण आणि याच्यानंतर एक रेष दाखवली. जी रेष आहे दोघांमध्ये सेपरेशन करणारी त्याला बोलतात जंक्शन. आणि त्या पहिल्या डायग्राममध्ये राईट साईडला जे डॅश डॅश दाखवले ते एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवले. ओके. आणि याच्यानंतर डायोडचा सिम्बॉल दाखवला आहे. जो पी टाईप असतो तो काय होतो ॲनोड, आणि जे याच्याकडे एन टाईप आहे तो आहे कॅथोड. आणि तो सिम्बॉलचा डायोड डायरेक्शन ऑफ करंट फ्लो असतो म्हणून तो तसा सिम्बॉल आहे. आणि नंतर याच्यामध्ये काय होतं की 0 डिग्री टेम्परेचरला म्हणजे जेव्हा आपण बायसिंग न करता जंक्शनच्या जवळ जे चार्जेस आहेत, जे इलेक्ट्रॉनचे निगेटिव्ह चार्जेस आहेत, ते जंक्शन क्रॉस करून या पॉझिटिव्ह साईडला होलकडे निगेटिव्ह आयन तयार करतात. इट इज न्यूट्रल. आणि जंक्शनच्या राईट साईडला म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल मूव्ह करतात आणि तिकडे कोणते पॉझिटिव्ह आयन तयार होतात. आणि त्याच्यामुळं काय होतं तो डिप्लेशन रिजन जो रिजन तयार होतो त्याला बोलतात डिप्लेशन रिजन. म्हणजे त्याच्यानंतर ते चार्जेस काय एक भिंतीसारखा भाग तयार होतो डिप्लेशन, आणि त्याच्यामुळं ते चार्जेस. तर बॅरियर पोटेन्शियल म्हणजे काय बघूया. म्हणजे ॲज सून ॲज द जंक्शन इज फॉर्म्ड some of the electrons from the n region near the junction cross the junction and fill some of the holes of p region as shown in figure 1.5. Since the atom of n region loses electron, they become positively charged ion, and since the atom of p region accept electron, they become negatively charged ion. Thus, opposite type of ions are produced, positive ion on n side and negative ion on p side near the junction as shown in figure. These ions oppose further flow of electron from n to p region and flow of holes from p to n region. This opposing force of ion is called as barrier potential, and this region is called as depletion region. This barrier potential is 0.7 volt in case of silicon diode and 0.3 volt in case of germanium diode. ओके. याच्यामध्ये काय होतं की एन टाईपमधला जो रिजन आहे ते जंक्शन क्रॉस करून पी टाईपकडे इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, कारण ते एकदम थिन असतं, म्हणजे जंक्शन एकदम कमी असतं. मग काय होतं जिथून इलेक्ट्रॉन सुटलेत म्हणजे पी रिजनकडनं इलेक्ट्रॉन एन रिजनकडनं इलेक्ट्रॉन पी टाईपमध्ये आले, जिथं इलेक्ट्रॉन आले एंटर झालेत तर तिथं जे आयन तयार होतं ते होतं निगेटिव्ह आयन. आणि जिथून इलेक्ट्रॉन गेलेत म्हणजे एन रिजनकडनं तिथं
तयार होतं, पॉझिटिव्ह आयन तयार होतात आणि ते न्यूट्रल असतात. त्याच्यामुळं एक बॉर्डर तयार होते आणि जे रिजन तयार होतं त्याला बोलतात डिप्लेशन रिजन. आणि जो अपोजिंग फोर्स आहे तो अपोजिंग फोर्स कशाला, चार्ज म्हणजे अपोजिंग फोर्स जो आहे म्हणजे जे पी टाईप ऑफ रिजन, पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टरमधले चार्जेस आहेत तर त्यांना ते जंक्शन क्रॉस करू देत नाही. तो अपोजिंग जो फोर्स आहे तर त्याला काय बोलतात, त्याला बोलतात बॅरियर पोटेन्शियल आणि त्या रिजनला बोलतात डिप्लिशन रिजन. मग सिलिकॉन जो सेमीकंडक्टर मटेरियल आहे त्याचा पोटेन्शियल बॅरियर आहे 0.7 व्होल्ट आणि जो 0.3 व्होल्ट आहे जर्मेनियम डायोड. ओके, तर याच्यानंतर बघूया आपण फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. तर फॉरवर्ड बायसमध्ये बघा काय, तर फॉरवर्ड बायस म्हणजे काय, बायस मीन्स टू अप्लाय व्होल्टेज अक्रॉस पी एन जंक्शन. इन फॉरवर्ड बायस एनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल अँड कॅथोड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. ओके, as shown in figure 1.6. Figure 1.6 shows the forward bias connection and it shows the maximum current through the diode. In forward bias, the resistance of diode becomes very low. Diode is acting as a closed switch. आता याच्यामध्ये फॉरवर्ड बायस म्हणजे काय असतं, बायसिंग म्हणजे व्होल्टेज अप्लाय करणं, म्हणजे कनेक्शन देणं कोणाला, पी एन जंक्शन डायोडला. ओके, म्हणजे व्हेन पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी और एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, सच बायसिंग इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड बायस. ओके, आता ते झाल्यानंतर हे झालं की याच्यानंतर काय होतं की जेव्हा आता पी टेलला जर पॉझिटिव्ह कनेक्ट केलं तर त्याच्या बॉर्ड जी आहे, एज जो आहे त्याचा लेफ्ट साईडचा जो एज आहे पीटचा, तिथं काय पॉझिटिव्ह चार्जेस क्रिएट होतात आणि नंतर एन टाईपचं सेमीकंडक्टर जो आहे तिकडं निगेटिव्ह जर कनेक्ट केला त्याच्या एजला निगेटिव्ह चार्जेस आणि ऑपोजिट चार्जेस रिपेल इच अदर. असं झाल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये काय होतात की ते काय होतात, मग इलेक्ट्रॉन एकमेकाला म्हणजे चार्जेस जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्हला जोडल्यामुळं ते इलेक्ट्रॉन रिपेल करतात, इलेक्ट्रॉन रिपेट करतात निगेटिव्ह टर्मिनल बॅटरी आणि पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी होलला रिपेल करतात. मग ते कुठे जंक्शनकडे अट्रॅक्ट व्हायचा प्रयत्न करतात. ओके, आणि तेव्हा सर्किटमध्ये काय होतं, एकदम हाय करंट फ्लो होतो, मॅक्सिमम करंट फ्लो होतो आणि नंतर काय त्यालाच बोलतात फॉरवर्ड बायस. आणि फॉरवर्ड बायसमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स खूप लो असतो. आणि नेक्स्ट डायग्राममध्ये राईट हँड साईडच्या डायग्राममध्ये डायोडचा सिम्बॉल दाखवला, जेव्हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये असतो त्याच्यातून हाय करंट फ्लो होतो, म्हणजे त्या सर्किटचा जो करंट रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स लो असतो आणि तो ॲक्टिंग ॲज अ क्लोज स्विच म्हणून काम करतो. नेमकं याच्यामध्ये कसं चार्जेसचं फ्लो होतं ते आपण लगेच बघूया. ओके, तर याच्यामध्ये बघा, लेटस सी हाऊ करंट फ्लोज थ्रू द पी एन जंक्शन. पी एन जंक्शन डायोडमध्ये करंट कसं फ्लो होतं ते नेमकं बघूया. द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी विल रिपेल इलेक्ट्रॉन ॲट एन रिजन whose move toward the junction as shown in figure 1.7 and they overcome potential barrier because battery voltage is more than 0.7 or 0.3 volt for silicon and germanium respectively. The electron moves through the p region to the left side of the junction and then collected by the positive terminal. Similarly, because of this, holes are attracted by the negative terminal and flows in opposite direction. आता याच्यामध्ये कसं होतं की निगेटिव्ह टर्मिनल बॅटरी करणारा पी रिजनला एन रिजनला कनेक्ट केलेलं आहे, त्याच्यामुळं एन रिजनमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीमुळे रिपेल होतात आणि कोणीकडे जंक्शनकडे मूव्ह व्हायचा प्रयत्न करतात. आणि सेम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी पी रिजनला कनेक्ट केल्यामुळे त्याचे पीमधले जे होल आहेत ते कोणाकडे तीच पण जंक्शनकडे काय होतात रिपेल होऊन जंक्शनकडे मूव्ह व्हायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे
आपण जर बॅटरी लावली, बॅटरीचं जर पोटेन्शियल 0.7पेक्षा जास्त असेल किंवा 0.3पेक्षा जर जास्त असेल इन केस ऑफ सिलिकॉन आणि जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली, तर ते जंक्शन क्रॉस करतात आणि मग हाय पोटेन्शियल, आता इलेक्ट्रॉन कुठे पॉझिटिव्ह चार्ज जे आहे हाय पोटेन्शियल बॅटरीचं तिकडे अट्रॅक्ट होतात आणि होल्स निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतात आणि होल्स ऑपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शन ऑपोजिट डायरेक्शनने फ्लो होतात. आणि मग जसे इलेक्ट्रॉन फ्लो होऊन काय होतं, ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे येतात आणि होल्स निगेटिव्ह टर्मिनलकडे येतात. मग त्याच्यामुळं जे करंट फ्लो होतं ते असतं सर्किटचं करंट, आणि तेव्हा सर्किटमधून मॅक्झिमम करंट फ्लो होतं आणि त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो असतो कमी. ओके. आता डायग्राम फिगर 1.7मध्ये आपल्याला काय दाखवलं आहे की इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होतात. म्हणजे फॉरवर्ड बॅचमध्ये झालं तर बघा एन टाईपकडनं काय इलेक्ट्रॉनचं मोशन कशाकडे चाललं आहे की एक एक इलेक्ट्रॉन मूव्ह होतात कुठं, पी रिजनकडे. पी रिजन थ्रू कुठं येतं ते पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, आणि इलेक्ट्रॉनचं जे डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी करंट ऑलवेज फ्लो होतो. आणि सेम इलेक्ट्रॉन ज्या डायरेक्शननी फ्लो झाले त्याच्या अपोजिट डायरेक्शननी होल फ्लो होतात. ओके. आणि मग करंट कसा फ्लो होतो, करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. करंट हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियलकडे फ्लो होत असतो. ओके. आणि त्याचा जो ग्राफ दाखवला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक, एक्स ॲक्सिसवर व्होल्टेज, वाय ॲक्सिसवर करंट, आणि जे 0.3 व्होल्टेज आहे पोटेन्शियल बॅरियर त्याला फॉर जर्मेनियम त्यालाच बोलतात नी व्होल्टेज, आणि 0.7 फॉर सिलिकॉन त्याला पण बॅरियर पोटेन्शियल बॅरियर किंवा नी व्होल्टेज बोलतात. आता बघूया रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसमध्ये काय होतं ते बघूया. दिस इज अनदर वे ऑफ कनेक्टिंग डायोड P region, that is anode to negative terminal, and N region cathode to positive terminal of battery, and it is called as reverse bias. In this condition, since reverse battery voltage is applied across the junction, the width of potential barrier increases. This battery will not allow the movement of majority charge carrier from N region to P region. The current through the diode is not possible, which indicates a very high resistance, or diode is acting as a open switch as shown in the figure 1.8. आता याच्यामध्ये कसं असतं बघा, म्हणजे when P region is connected to negative terminal of battery आणि N region connected to positive terminal of battery. जर असं जर कनेक्ट केलं तर अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे काय होतं, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलकडे होल्स अट्रॅक्ट होतात, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळं काय होतं की जे त्यांचं जे डिप्लेशन रिजन आहे ते वायडर होतं, आणि वायडर झाल्यामुळे पोटेन्शियल बॅरियर म्हणजे डिप्लेशन रिजन वाढतं, आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत ते फ्लो होत नाहीत, आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्या सर्किटमधून करंट मिळत नाही. आणि तेव्हा त्या सर्किटचा जो रेजिस्टन्स असतो तो असतो हाय रेजिस्टन्स, आणि तेव्हा तो सर्किट जो आहे ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करतो. आता जे राईट हँड साईडचं जे सर्किट दाखवलं आहे त्याच्यामध्ये बघा ओपन स्विच दाखवले डायोडला. ओके. तेव्हा रेजिस्टन्स करंट 0 असतं, रेजिस्टन्स हाय असतं. आता प्रॅक्टिकली कसं होतं ते बघूया. प्रॅक्टिकली व्हेरी स्मॉल करंट फ्लोज थ्रू द डायोड विच इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्स लिकेज करंट. तर प्रॅक्टिकली काय खूप रिव्हर्स बायसमध्ये व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतं, त्याला बोलतात रिव्हर्स लिकेज करंट. तर ते कसं होतं बघूया. बिकॉज ऑफ मायनॉरिटी कॅरियर पी रिजन हॅज अ फ्यू मायनॉरिटी इलेक्ट्रॉन म्हणजे जनरेटेड बाय थर्मल इलेक्ट्रॉन होल पेअर, अँड हुज those are repelled by the negative terminal, and they flow through the junction toward the right side through N region and then towards positive terminal of battery. The above explanation conclude that the current flow through the diode is possible only in one direction, in forward bias and not in reverse bias. आता याच्यामध्ये काय असतं, प्रॅक्टिकली कसं असतं, तर आपण जेव्हा फॉरवर्ड रिव्हर्स बायस करतो तर आपण काय सांगितलं होतं, थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन होल पेअर असतात त्याच्यामध्ये. आता पी रिजनमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात होल्स, एन रिजनमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात इलेक्ट्रॉन. तर पी रिजनमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर जर होल असले तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात इलेक्ट्रॉन,
एन रिजनमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन असले तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात होल. ओके. आणि ते काय करतात मग, जर आपण निगेटिव्ह सप्लाय दिलं तर ते त्याच्यात काय होते, एक टेम्परेचर हीट क्रिएट होते आणि तर त्याच्यामुळं काय होतं, जे निगेटिव्ह चार्ज मायनॉरिटी चार्ज कॅरियर एक्स्ट्रा एनर्जी गेन करतात आणि ते मूव्ह व्हायला लागतात. कुठे तर पी रिजनमधले जो इलेक्ट्रॉन आहेत मायनॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन जंक्शन क्रॉस करून एन रिजनकडे मूव्ह होऊन ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात. राईट. आणि त्याच्यामुळे जो करंट मिळतो त्याला बोलतात रिव्हर्स लिकेज करंट आणि तो मायक्रो ॲम्पियरमध्ये असतो प्रॅक्टिकली. आणि प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर करंटचं डायरेक्शन आहे फक्त एका डायरेक्शनने फ्लो होतं आणि ते म्हणजे कसं, फॉरवर्ड बायसमध्ये. कारण जे आहे ते जे डायोडचा जो सिम्बॉल आहे ना, तो सिम्बॉल काय इंडिकेट करतो, तो डायरेक्शन ऑफ करंट फ्लो असं दाखवत असतो. ओके. काय डायरेक्शन ऑफ करंट फ्लो दाखवत असतो. आणि म्हणून म्हणजे जे करंट फ्लो होतं मायनॉरिटी चार्ज करंटमुळं तो एकदम रिव्हर्स लिकेज करंट इट इज निग्लिजिबल असतं. आणि नंतरची डायग्राम बघूया. नंतर आहे मल्टीमीटर दाखवलं. मल्टीमीटर वापरून डायोड कसं चेक करतात, डायोड फॉल्टी आहे की कसं आहे, ते फिगर 1.9मध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे बघा, डायोडचा जर ॲनोड पॉझिटिव्ह म्हणजे याच्या प्रोबला जोडला मल्टीमीटरच्या आणि कॅथोड जर निगेटिव्ह म्हणजे कॅथोड जर निगेटिव्ह प्रोबला जोडला आणि बघितलं तर त्याचं जे रेजिस्टन्स जर आहे मल्टीमीटरचं आणि जो नॉब आहे ना तो कशावर, जर ओहमवर ठेवला, ओहमच्या रेंजमध्ये, आणि जर रेजिस्टन्स लो असेल तर डायोड काय होतो, डायोड म्हणजे तो आहे फॉरवर्ड बायसमध्ये आणि डायोड एकदम व्यवस्थित स्टेट म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तो फॉल्टी नाही आहे. आणि जर आपण रिव्हर्स केलं आणि जर काय केलं, कॅथोड जर पॉझिटिव्हला जोडला, ॲनोड जर निगेटिव्ह प्रोबला जोडलं तर जो आणि जे मल्टीमीटरवर आपल्याला हाय रेजिस्टन्स जर मिळत असेल तरी पण डायोड फॉल्टी नाही आहे. म्हणजे ते वेल कंडिशनमध्ये, फक्त आपण काय केलं, इंटरचेंज केलं प्रोब. आणि जर डायोड पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे ॲनोड जर पॉझिटिव्ह टर्मिनलला लावलं, प्रोबला लावलं, आणि निगेटिव्ह प्रोबला जर कॅथोड लावलं आणि हाय जर रेजिस्टन्स दाखवत असेल, याचा अर्थ काय, डायोड फॉल्टी आहे असं चेक करता येतं. बघूया आता. विथ द हेल्प ऑफ फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस property of the diode, the polarities of anode and cathode of PN junction can be easily tested. Also, faulty diode can be detected as illustrated in figure 1.5. म्हणजे डायोडचं काय, आपलं मल्टीमीटर वापरून त्याची पोलॅरिटीसुद्धा आपण चेक करू शकतो, ॲनोड आहे की कॅथोड आहे, किंवा फॉल्टी डायोड आहे का हे पण डिटेक्ट करू शकतो. ओके. म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागते, कनेक्ट अ मल्टीमीटर अक्रॉस द डायोड विथ नोन पोलॅरिटीज ऑफ मल्टीमीटर अँड सिलेक्ट ओहम रेंज. काय करायचं की नॉन पोलॅरिटी जे आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटी असणारं प्रोब आणि निगेटिव्ह पोलॅरिटी असणारं प्रोब डायोडला लावायचं आणि नंतर ओहम रेंजला ठेवायचं मल्टीमीटर. आणि मग काय करायचं बघूया. इफ इट शोज अ हाय रेजिस्टन्स अँड लो रेजिस्टन्स व्हेन प्रोब्स आर इंटरचेंज. जर हाय रेजिस्टन्स आणि लो रेजिस्टन्स दाखवत असेल, प्रोब जर इंटरचेंज केल्या, म्हणजे काय, इट सजेस्ट दॅट द डायोड इज नॉट फॉल्टी. म्हणजेच काय, डायोड जे आहे, डायोड ह्या केसमध्ये फॉल्टी नाही आहे. जर आपण इंटरचेंज केल्या प्रोब आणि डायोड बघितला हाय आणि लो रेजिस्टन्स दाखवत असेल तर डायोड फॉल्टी नाही आहे. इट इज इन वर्किंग कंडिशन, तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे. आणि नंतर in low resistance condition, in forward bias, observe the polarities of multimeter and detect the anode and cathode of the diode. आणि जर लो रेजिस्टन्स असेल तर म्हणजे काय, डायोड कशामध्ये, फॉरवर्ड बायसमध्ये. आणि फॉरवर्ड बायसमध्ये आहे म्हणल्यावर मल्टीमीटरवर बघायचं की ॲनोड आहे की कॅथोड आहे. लो रेजिस्टन्स ॲनोड कोणतं आणि कॅथोड कोणतं ते ओळखता येतं. ओके. तर असं आहे फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस याच्यामध्ये. आणि डायोड कसं मल्टीमीटर वापरून चेक करता येतं ते. याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता. तर आपण इथे स्टॉप करूया. ओके.